हे आहे केवळ्याचा चौक. इथं पहिलं काहीच नव्हतं, आता एवढ्या 5-6 वर्षात खूप इथं मार्केट झाले. आणि हा रस्ता तुम्हाला पहिला दाखवलेलाच आहे. नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता सध्या मी आहे प्रवासात, आता चाललो आहे घरी. आज गेले 8 दिवस झाले खूप पाऊस चालू आहे आणि आज जरा पावसाने जरा उघडीप दिलेली आहे. आज जरा पाऊस कमीच आहे. तर वाटलं जरा आता जरा व्हिडिओ बनवा. हे शेतीची बघा, तुम्ही शेती बघू शकता. सोयाबीन ऊन आले शेतकऱ्यांचं, रानं कशी हिरवळलेली आहेत. तर वावराला शेतीला कसं पाणी आलंय. इथं भात लावतील शक्यतो बरं का आता. माग गाडी चाललेली आहे, त्याला जायचंय पुढं. समोरून गाडी आली. पाऊस नाही तर आज धूळ खूप उडतीये, डोळ्यात जाते. इथं औषध फवारणी चालली आहे बघा, तुम्ही बघू शकता. तणनाशक मारतात जणू ट्रॅक्टरच्या मदतीने. पाईप ओढायला 4-5 जण आहेत, औषध मारायला 1 जण आहे. इकडं खालच्या बाजूने भात शेती लावलेली आहे. रस्त्यांची बघा कशी तरा झाली. इथं मस्त पैकी भात लावलेले आहे बघा. हे मका लावलेली आहे इथं. लोक खत माती करतात त्याच्यामुळे. तर काय चाललंय काय नाही. इथं मस्त पैकी सोयाबीन उगवून आलेली आहे बघा. आणि हे आहे केवळ्याचा चौक. इथं पहिलं काहीच नव्हतं, आता एवढ्या 5-6 वर्षात खूप इथं मार्केट झाले. आणि हा रस्ता तुम्हाला पहिला दाखवलेलाच आहे. इकडे या भागात आहे ना काम चालू आहे ते रस्त्याचं, त्याच्यामुळे इकडे लागत आहे आम्हाला कसरत करायला. हा चाललाय उलटा इकडं. रस्ते तार खराब झाले, कॉन्क्रीट करून चालू आहे. शाळा सुटलेली आहेत, शाळेतून मुलं घरी चाललेली आहेत. यांची मजा बघा तुम्ही. मित्रांनो, आता मी आलो आहे गणपती मंदिरापाशी, धोंडी विनायक गणेश मंदिर. याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिला असेल. हे आहे टोकवाडी नयरेश्वर. नयरेश्वरामध्ये गणपती मंदिर आहे. आणि पलीकडं हे ते चास. तिकडं समोरच्या डोंगरावर जे दिसते ना, सगळ्यात उंच टेकडी दिसते बघा. तर तिथं आहे सौरांग्या डोंगर, तिथं आहे एक मुख्य दत्त मंदिर. आणि आता आपण समोरून जो रस्ता गेलेला आहे ना, त्या रस्त्याने आपण धरणावरती गेलेलो आहे. मागच्याच आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं या रस्त्याने गेलेलो. नदीला धरणावरून पाणी होतं, त्यामुळे आपण धरणावर गेलो होतो.
घरी जायला प्रॉब्लेम आला होता. हा आपला चासका जायला रस्ता आहे आणि तिकडून सायगावला जायला रस्ता आहे. तर आज काही नाही, तिला पाणी नसणार आहे कारण पाऊस जरा कमी झाला आहे आणि धरणातून पाणी कमी प्रमाणात सोडलं जाते. इकडं सोयाबीनची पण पिकं चांगली आली. इकडे मिरच्या लावलेल्या आहेत, त्या बाया मिरच्या तोडतात. इथं राम मंदिराचं काम चालू आहे. इथं राम मंदिर होणार आहे. पंचवटी म्हणते इकडे याला. इथं बोर्ड पण लावलेलं आहे बरं का. आणि आता आपण आलो आहे भीमा नदीमध्ये. त्या दिवशी इथपर्यंत पाणी होतं, आपण ज्यावेळेला व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेला इथपर्यंत पाणी होतं. आता लोक गाड्या धुतात, कपडे धुतात, मासा बघतात. ती आहे चासका म्हणजे स्मशान. त्या स्मशान अर्ध्या स्मशान पाणी जाते. कशी वाटते ना ती. हा आहे घाट, बैलघाट. हा जुना बैलघाट आहे. तिथं पहिले गाडे पळायचे, गाडे. आता इथं रस्त्यावरून गाड्या पळा चढून वर आलोय. आणि हा आपला मित्र आहे बरं का इथला. तर मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे आणि ही माझी मुलगी कस्तुरी. आता ही घरी आल्यावरती माझ्यासोबत आहे ना, जरा खेळते. काय कस्तुरी, हाय कर त्यांना. हाय हाय कर तिकडं. हाय कर म्हण. हाय हाय हाय. कसं वाटतंय सांग ना पुन्हा. हाय 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 कर. हाय हाय मित्रांनो. आता आमची कस्तुरी ना आम्ही जाणार आहे फिरायला. काय हाय कर त्यांना. हाय त्यांना. काय करता तुम्ही, काय करता तुम्ही. खाऊ घेऊन या मला. मला खाऊ घेऊन या. खाऊ. उठून बसा. उठून बस. उठून बस. उठून उठून बसा. उठून. उभी राहा. उभी उभी राहा. चल उभी राहा. तर मित्रांनो, आम्ही आता फिरायला चाललो आहे. हाय कर त्यांना. चल हाय कर. आम्ही चाललोय फिरायला. मित्रांनो, आम्ही आता चाललोय डॅमला फिरायला. तर मित्रांनो, मी आता इकडे धरणं आलेलो.
तर मित्रांनो, आम्ही आता धरणावरून घरी आलेलो आहे. तर मी आता मंदिरामध्ये जाणार आहे थोड्या वेळाने. आज गुरुवार आहे, तर आज तिथं पूजन आरती वगैरे होणार आहे. हाय कर कस्तुरी पप्पाकडे बघ. इकडे बाई, आता हाय कर त्यांना हाय कर. चल मा फोन दे बरं. बोल ना. हाय कर, हाय म्हणाव. हाय मित्रांनो, हाय. माझे व्हिडिओ पाहता का तुम्ही? म्हणाव, कधी पाहता व्हिडिओ? त्यांना हाय कर हाय कर हाय. पकडा तिला. खावलं. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे मंदिरात, आपल्या दत्त मंदिरात. संध्याकाळची वेळ आहे, आज गुरुवार आहे. तर मित्रांनो, मी आता मंदिरात आलेलो आहे. इथं लहान मुलं गोट्या खेळत येते. त्यांचा काल मी व्हिडिओ टाकला आपल्या यूट्यूब चॅनलला. तुम्ही पाहिला असेल तर लाईक कमेंट करा, नसून पाहिला तर पाहू शकता. या ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत. हे औदुंबर आहे, इथं प्रदक्षिणा वगैरे घालतायत. मित्रांनो, इथं मंदिरात आलोय. इथं उदबत्ती लावून गेलेले, आपण यायच्या आधीच लावून गेले कोणतरी. आता आपण ह्या उदबत्त्या काढून आतमध्ये देवा पुढे लावू. ओदोदचंदन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, मी आता इथं मंदिरामध्ये दत्त महाराजांपाशी आहे. तर या ठिकाणी आपण पूजन, धूप दीप दाखवून आरती वगैरे करतो, जप करतो, नामस्मरण करत असतो. तर आपण लाईव्हवरती आरती किंवा नामस्मरण करत असतो. जर माझे लाईव्ह जर पाहत असाल किंवा जर मी व्हिडिओ अपलोड करतो ते जर तुम्ही पाहत असाल, आपले दत्त मंदिरातले नाम जप दर्शन वगैरे असे व्हिडिओ टाकत असतो. जर त्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर काही लाभ होत असेल तर नक्की कमेंट करून सांगत जा. जीवनामध्ये एकच सत्तत्व आहे, हेच आपल्या पुण्यकर्मामध्ये वाढ करते. नाम जप करणे हेच आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी येतं. तर आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडा वेळ का होईना आपण नामस्मरण केलंच पाहिजे. त्याशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही. मला सुख शांती मिळाल्या, तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वरा, सद्गुरु तुम्ही महेश्वरा. तारिल्या भवसागर आता मागणे आहे. तर मित्रांनो, आपली आरती वगैरे झालेली. आरती करून मी आता घरी आलो आहे. तर मला आता जेवण वगैरे करून एडिटिंग करणार आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.